अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकडून ऑपरेशन कवच ही विशेष जनजागृती आणि वाहतूक सुरक्षा मोहीम राबविण्यात येत आहे। परतवाडा ते चिखलदरा या पर्यटन मार्गावर दररोज मोठ्या संख्येने दुचाकीस्वार प्रवास करतात। या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे। मात्र अनेक वाहन चालक अजूनही या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे। यामुळे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार पोलीस व होमगार्ड रस्त्यावर वाहनचालकांना थांबवून हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करत आहेत। 24 जुलैपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर थेट चलनाची कारवाई करण्यात येणार असा इशारा पोलिसांनी दिला आहे। या मोहिमेबाबत अनेक नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत दंडापेक्षा जीव महत्त्वाचा असल्याचे सांगत हेल्मेट वापरण्याचे समर्थन केले। 24 तारखेपासून जिल्हा ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट सक्ती नियम लागू केलेला आहे। शहरामध्ये फिरणाऱ्या लोकांसाठी, सामान्य नागरिकांसाठी काय आपल्या प्रतिक्रिया? माझं हे म्हणणं आहे की प्रशासन जो आहे, पोलीस प्रशासन जो आहे ते आपल्या शिक्षेसाठी चांगलं आहे की अपघात झाल्यानंतर कोणाला मार लागते, कोणाला डोक्याला मार लागते आणि हेल्मेट घातल्यानंतर हे सुरक्षा आपल्यासाठी जरुरीची आहे। तर हे जो पोलीस प्रशासन जो आहे यांनी हे चांगलं केलं आणि ज्या वेळेस गाडी घेताना प्रशासनानं एक नियोजन द्यायला पाहिजे कंपनीला की गाडीसोबत हेल्मेट द्यायलाच पाहिजे आणि गाडी घेताना कंपनी हे हेल्मेट देत नाही, त्यावर काहीतरी आरटीओ ऑफिस किंवा पोलीस प्रशासनानं काही नाही याच्यावर कारवाई करायला पाहिजे। जो नियम आणलेला आहे यावर आपल्या काय प्रतिक्रिया? सामान्य माणूस घरापासून 2 किलोमीटर अंतरावरही गेलो तर त्याला हेल्मेट घालणे आता अतिशय सक्त झालंय, काय म्हणणार? काय तुमचं नाव? आता कसं माझं घर इथं जवळच आहे, इथं गावातले कामं जे करा आपण तर हेल्मेट घालून तर दिसतही नाही आणि कोणाचं ऐकू येत नाही। इथं 1-1.5 किलोमीटरसाठी जर हेल्मेटची जर सक्ती असेल तर तर चुकीचंच आहे ना, असं माझं मत आहे। त्याच्यावर की चुकीची प्रतिक्रिया आहे जी त्यांचं सगळं चुकीचं, त्यांनी असं कुठेतरी याला हे विषय झाला पाहिजे, विरोध झाला पाहिजे। बहुत अच्छी बात है, दुर्घटना कम होंगी। आपने तो हेलमेट नहीं पहना है गाड़ी पर। ग्रामीण पुलिस ने जो है कानून निकाला है, 24 तारीख को सक्ती होने वाली है, क्या कहेंगे? क्या नाम है आपका? दिलीप मुलचंदा ने। क्या प्रतिक्रिया? अब अपना गाँव तो इतना बड़ा है नहीं कि थोड़ी थोड़ी जगहों के लिए भी अपने को हेलमेट की जरूरत पड़ेगी। हाँ, लंबे में जा रहा है इंसान तो हेलमेट पहन के जा सकता है। हेल्मेट सक्तीची झाली आहे, जिल्हा प्रशासनाने केली आहे, जिल्हा ग्रामीण पोलिसांनी काय प्रतिक्रिया? काय नाव तुमचं? माझं नाव आकाश सावळे आहे आणि हेल्मेट घालणं लय आवश्यकता आहे। हेल्मेट हर नागरिकाने घातलं पाहिजे असं एवढं। अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी हेल्मेटची सक्ती केलेली आहे 24 तारखेपासून, काय आपल्या प्रतिक्रिया? आपलं नाव? माझं नाव तुषार खेरडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मेळघाट ग्रामीण। हेल्मेटची सक्ती करणं गरजेची अशी की ते स्वतः आपल्या शरीराची सुरक्षा हे घेऊन आपण गाडीवर चालतो आहे। गव्हर्नमेंटने जे सक्ती केलेली आहे त्याच्यासाठी स्वागतच आहे। हे सगळ्यांनी नियम आपल्या शहरातील, आपल्या ग्रामीण भागातील सगळ्यांनी नियम पाळावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि हेल्मेट सगळ्यांनी आपापल्या सोयीने खरेदी करून घ्यावे। कुठेतरी जवळपास 1-2 किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा सक्तीचे आदेश आहे, यावर काही चिंता व्हावं असं वाटतं आपल्याला? नक्कीच सक्तीचे आदेश आहे, तरीही प्रशासनाने, पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकांना आधी समजा, आता काही ग्रामीण भागातल्या लोकांना काही कल्पना नाही आहे व हेल्मेटची सक्ती केलेली आहे, तरी पोलीस प्रशासनाने त्यांना पहिल्यांदा एकदा सिच्युएशन देऊन की बुवा हेल्मेट तुम्ही घेऊन आपली सुरक्षा बाळगावी अशी पोलीस प्रशासनाने त्यांना कल्पना द्यावी, नंतरच सक्ती करावी।